नमस्कार मित्रांनो, आजचे प्रश्न आपण बघूया. अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, भाषेसंबंधित उल्लेख घटनेच्या भाग 17मध्ये येतो. यामध्ये कलम 343 हे हिंदी भाषेसंबंधित आहे. तर हिंदी भाषेचा विकास हे कलम 351मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन कलमा पाठ ठेवायच्या. ओके. सो अखिल भारतीय राजभाषा परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 हे सुद्धा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडणार आहे. त्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव 2024 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. जागतिक सहकार परिषद 2024 नवी दिल्ली भारतात पहिल्यांदा होणार आहे. त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आता जागतिक सहकार परिषद 2024. आता मग सहकार सप्ताह कधी असतो, तर 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान सहकार सप्ताह असतो. ठीक आहे. आता सहकारी सोसायट्या स्थापन करणे घटनेच्या 43B मध्ये सांगण्यात आलेले आहे. हे घटनेच्या भाग 4मध्ये सांगण्यात आलेले आहे. ओके, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे घटनेमध्ये भाग 9B समाविष्ट करण्यात आलेला आहे. 97वी घटना दुरुस्ती जी झाली होती ती 2011मध्ये झालेली होती. यानुसार 9B भाग टाकण्यात आलेला होता आणि या अंतर्गत 243 ZH ते 243 ZT पर्यंत कलमा सहकारी सोसायट्यासंबंधी टाकण्यात आलेल्या होत्या. तर जागतिक सहकार परिषद नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे आणि पहिल्या बिमस्टेक बिझनेस समिटचे उद्घाटन दिल्ली या ठिकाणी होणार आहे. म्हणजे आपण दिल्लीच्या ज्या सर्व परिषदा आहे त्या एका ठिकाणी इथे कव्हर केलेल्या आहे. तर हे पॉईंट तुम्ही सर्वांनी इथे कव्हर करून घ्या किंवा याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर पहिली वंदे भारत मेट्रोचे नाव नमो भारत रॅपिड रेल सुरू करण्यात आलेली आहे आणि ती अहमदाबाद ते भुज गुजरात दरम्यान धावणार आहे. बघा, भुज या ठिकाणी 2001मध्ये भूकंपसुद्धा झालेला होता. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी आणि पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते वाराणसी दरम्यान सुरू होणार आहे. रेल्वे बोर्डचे नवीन अध्यक्ष झालेले आहे सतीश कुमार. ते पहिले दलित अध्यक्ष ठरलेले आहे. या अगोदर पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या होत्या जया वर्मा सिन्हा. रेल्वे बोर्डची स्थापना 1905मध्ये लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेली होती. ओके. आणि सध्या रेल्वे झोन भारतामध्ये 18 आहेत. भारतीय महिला फुटबॉल टीमचे नवीन कोच म्हणून संतोष कच्छप यांची निवड करण्यात आलेली आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची स्थापना 1937ची आहे. आशियाई हॉकी चॅम्पियन चषक 2024 ठिकाण चीन विजेता ठरलेला आहे आपला भारत. 5व्यांदा भारताने आशियाई हॉकी चॅम्पियन चषक 2024 जिंकलेला आहे. उपविजेता चीन ठरलेला आहे. मग भारत 5व्यांदा झाला तर केव्हा? 11, 16, 18, 23 आणि 24. ओके. सो 11 लक्षात ठेवा, 16, 18 आणि 23, 24ची जोडी लक्षात ठेवा. 8वे भारत जल महोत्सव उद्घाटन 2024 बघा, हे पण नवी दिल्ली या ठिकाणी झालेले आहे. 17 ते 20 सप्टेंबर 2024ची थीम काय आहे या उद्घाटनाची जलमहोत्सवाची? तर ती आहे समावेशक जलविकास आणि व्यवस्थापनासाठी भागीदारी व सहकार्य. तुम्ही खाली सांगा की जागतिक जलदिवस कधी असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे, इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा सदस्य देश कोणता आहे? तर तो आहे नेपाळ. ओके. सो नेपाळ झालेला आहे. आणि 100वा विचारला तर तो आहे पॅराग्वे. इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना ही 2015मध्ये झाली होती. मुख्यालय आहे गुरुग्राम, हरियाणा. आणि पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव बघा, हा पण दिल्लीलाच पार पडलेला आहे. म्हणजे भरपूर साऱ्या ज्या परिषदा आहेत त्या दिल्लीला आपल्याला पार पडताना दिसत आहे. साऊथ थॅम्प्टन विद्यापीठाचे म्हणजे ब्रिटनचं आहे याचं कॅम्पस महाराष्ट्रात भारतामध्ये कुठं स्थापन केलं जाणार आहे? तर ते गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेने, कोणत्या महानगरपालिकेने? तर नागपूर महानगरपालिकेने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकप्राप्त खेळाडूसाठी उडान खेल प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे. ओके. पॅरालिम्पिकमध्ये करणाऱ्यांना रोख पारितोषिक देण्याची घोषणा क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलेली आहे. तर ते काय आहे? सुवर्णपदक खेळाडूंना 75 लाख रुपये इतकी रक्कम देण्याची घोषित केलेली आहे. तर विचारला जाऊ शकते तुम्हाला, हा पॉईंट लक्षात ठेवा. स्टुडंट, एक उडान योजना आणखी आहे, उडे देश काम नागरिक. तर लक्षात असू द्या, ही योजना 26 ऑक्टोबर 2016ची आहे. म्हणून उडान दिवस जर विचारला तर तो 26 ऑक्टोबर लक्षात ठेवायचा आहे. जागतिक सहकार परिषद 2024 प्रथमच भारतात आयोजन होणार आहे 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान. ठिकाण नवी दिल्ली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आहेत. आपले पहिले सहकार मंत्री आहे ते अमित शहा.
आणि घटनेतील भाग 9B मध्ये सहकारी सोसायटीचा समावेश करण्यात आला. मी तुम्हाला आता सांगितलं 243 ZH पासून तर 243 ZT पर्यंत कलम आहेत. 97वी घटना दुरुस्ती 2011. अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. त्याचे नामकरण आता श्री विजयपुरम असे करण्यात आलेले आहे. चर्चेतील पुस्तक 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक सुशील कुमार शिंदे यांचे आहे, जे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहे. अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. देशातील पहिले पेपरलेस मतदान मध्य प्रदेश या राज्यामध्ये झालेले आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान येते. दरवर्षी 10 सप्टेंबर दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. 2024ची थीम आहे चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड. ओके, चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड 2024ची थीम आणि दिवस आहे 10 सप्टेंबर. जपानचा पहिला लाकडी उपग्रह आहे लिग्नोसॅट. नेपाळ अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा सदस्य देश झालेला आहे. आताच पाहिला आपण. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय गुरुग्राम भारत या ठिकाणी आहे. तर 100वा सदस्य देश आहे पॅराग्वे. 101वा आहे नेपाळ. नेपाळ आपल्या शेजारचा देश आहे. त्याला 5 राज्यांची सीमा लागलेली आहे: सिक्कीम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि बिहार. सूप बी लक्षात ठेवायचं आहे. क्वाड संघटना 2007ची असून याचे 4 सदस्य देश आहे. एक आहे भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. आणि यांचा एक युद्ध सरावसुद्धा आहे. तो युद्ध सराव आहे मलबार युद्ध सराव. चर्चेतील अराला वन्यजीव अभयारण्य हे कन्नूर केरळ या राज्यामध्ये येते आणि सर्वाधिक लिंग गुणोत्तर जे आहे ते केरळ राज्याचं आहे. लक्षात असू द्या 1084. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरीचं आहे, ते आहे 1122. लिंग गुणोत्तर 1000 पुरुषामागं स्त्रियांची किती संख्या आहे त्याला लिंग गुणोत्तर असं म्हटलं जाते. तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. रेफरन्स आहे टेलिग्राम चॅनल MPSC स्पेस आणि आपलं चॅनल आहे पर्टिक्युलर नॉलेज. नक्की जॉईन करा, लाईक करा. थँक्यू सो मच चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करत आहे. पहिला प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून CP राधाकृष्णन यांची निवड करण्यात आलेली आहे. तर ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे 21वे राज्यपाल. आता काही ठिकाणी 24 पण दिलेले आहेत, तर किंवा चेक करून घ्या. तर बघा मित्रांनो, तर तुम्ही हे एकदा चेक करून घ्या. तर CP राधाकृष्णन जे आहे यांना तामिळनाडूचे मोदी असं म्हटलं जाते. त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि मग राज्यपाल पद घटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेलं आहे? तर कलम आहे 153. तर हा एक पॉईंट सर्वांनी ते लक्षात ठेवायचा आहे. राज्यपालाचे जे कार्यकारी अधिकार आहे ते राज्यपालाचे कार्यकारी अधिकार जे येतात ते कलम 154 मध्ये येते. आणि राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, तर ते 155 नुसार करतात. हा पॉईंट सर्वांनी ते लक्षात घ्या. तर ह्या तिन्ही कलमा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्राच्या महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ऑब्व्हियसली रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आलेली होती. BSFचे अतिरिक्त महासंचालक म्हणून दलजीत सिंग चौधरी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर ह्या ज्या नेमणुका आहे ह्या बदलत राहतात, त्यामुळे याच्या बाबतीत अपडेट राहणं आवश्यक ठरते. लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी KC वेणुगोपाल यांची निवड करण्यात आलेली आहे. लोकलेखा समितीची मग अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे KC वेणुगोपाल. तर आपल्याला लोकलेखा समितीबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. स्थापना 1921, कायदा 1919 नुसार लोकलेखा समितीची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली होती. यामध्ये 22 सदस्य जे असतात त्यापैकी लोकसभेतून 15 आणि राज्यसभेतून 7 सदस्य आलेले असतात. आणि बघा जे सदस्य वगैरे असतात त्यांचा कार्यकाळ फक्त 1 वर्षाचा असतो. आणि जे मंत्री आहेत त्या मंत्र्याची निवड या ठिकाणी होत नाही. हा पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग दुसरी एक समिती आहे लोक अंदाज समिती. यामध्ये 30 सदस्य असतात आणि हे 30ही सदस्य लोकसभेमधून निवडून येतात. आणि स्थापना झाली आहे 1950 मध्ये जॉन मथाई समितीनुसार. कार्यकाळ पुन्हा 1 वर्षाचाच आहे. आणि लोक अंदाज समितीला काटकसर करणारी समितीसुद्धा म्हटलं जाते. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. मंत्र्यांची निवड सदस्य म्हणून होत नाही. तर 30 सदस्य फक्त लोकसभेतील. आणि सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये लोकलेखा समितीसारखेच 22 सदस्य असतात. 15 लोकसभेतून 7 राज्यसभेतून आलेले असतात. मात्र स्थापना 1964ची आहे कृष्ण मेनन समितीनुसार. तुम्ही बघा या समितीला 60 वर्ष पूर्ण झालेले आहे 2024 मध्ये. त्यामुळे ही कमिटी व्यवस्थित पाठ करून घ्या. कार्यकाल आहे 1 वर्षाचा. मंत्र्याची निवड सदस्य म्हणून होत नाही. देशातील पहिल्या डिजिटल कोर्टचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर ते ठिकाण आहे कोल्लम केरळ या ठिकाणी. आणि 20/7 ओके 20/7 म्हणजे 24 तास हे कोर्ट सुरू राहणार आहे, ऑनलाईन कोर्ट. सेंट मार्टिन बेट बांगलादेशमध्ये असून ते बंगालच्या उपसागरामध्ये आहे.
लक्षात असू द्या, हा पॉईंट चर्चेमध्ये आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा कालावधी आहे 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर. तर या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपण बघा 7 गोल्ड, त्यानंतर 9 सिल्वर आणि लक्षात असू द्या स्टुडंट 13 ब्रॉन्झ आपण पटकावलेले आहे. तर असे टोटल 29 पदके आपण पटकावलेले आहे. भारताचे ध्वजवाहक भाग्यश्री जाधव, गोळाफेकपटू सुमित अंतिल, भालाफेकपटू या दोघांना सुरुवातीचे ध्वजवाहक म्हणून मान्यता दिलेली आहे. तर तुम्ही मला सांगा, ऑलिम्पिक संपल्यानंतर भारताचे ध्वजवाहक म्हणून म्हणजे समारोप ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? यामध्ये एकूण 84 खेळाडू आपण पाठवलेले होते. टोकियो पॅराऑलिम्पिक 2020मध्ये 19 पदके आपल्याला मिळालेली होती. ऑलिम्पिकमध्ये 7 पदके आपल्याला टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणि पॅराऑलिम्पिकमध्ये 19 पदके मिळालेली होती. प्रो कबड्डी लीग 2024 सर्वात महागडा खेळाडू सचिन तन्वर ठरलेला आहे. 2.15 कोटी रुपयाला त्याला विकत घेण्यात आलेला आहे. तमिळ थलाइवाज या संघाकडून तो खेळणार आहे. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. 70व्या राष्ट्रीय पुरस्कार 2024 यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे वाळवी. दिग्दर्शक परेश मोकाशी. सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक संकलन आणखी एक मोहनजोदाडो या मूवीला मिळालेला आहे. माहितीपर लेखक दिग्दर्शक अशोक राणे. त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट सुवर्णकमळ अट्टम या मूवीला मिळालेला आहे आणि हा मल्याळम मूवी आहे. तर ही 70व्या राष्ट्रीय पुरस्कारामधली गोष्ट आहे, लक्षात असू द्या. चित्रपट पुरस्कार भारतात दरवर्षी 17 ऑगस्ट हा दिवस लाडकी बहीण योजना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तर बघा स्टुडंट, आपल्या भारतामध्ये लाडकी बहीण योजना म्हणून म्हणजे महाराष्ट्रामध्ये विशेषतः 17 ऑगस्ट हा दिवस लाडकी बहीण योजना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 35 कोटी रुपयाची तरतूद आहे आणि इथं बघा 35,000 कोटी करा, साधारणतः 35,000 कोटी रुपयाची तरतूद आहे. 21 ते 65 वर्ष महिलांसाठी आहे. 1500 रुपये प्रति महिना. घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महिला व बालविकास मंत्री आपल्या आदिती तटकरे. महिला T20 विश्वचषक बांगलादेश येथे होणार होता, परंतु तो ICCने रद्द करून आता तो UAEमध्ये होणार आहे. पुरुष T20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडला. आपल्या सर्वांना माहीत आहे, विजेता भारत होता आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका. सामनावीर विराट कोहली आणि मालिकावीर होते जसप्रीत बुमराह. T20 क्रिकेटमध्ये 1 ओव्हरमध्ये 39 रन काढणारा प्लेयर कोणता आहे? तर तो आहे डेरियस व्हिसर, जो की सामोआ या संघाकडून खेळतो. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024साठी भारतीय दलाचे प्रमुख म्हणून सत्यप्रकाश सागवान यांची निवड करण्यात आलेली आहे. तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय दलाचे प्रमुख होते गगन नारंग. तर मी दोन्ही पॉईंट इथं कव्हर करून दिलेले आहे, पॅराऑलिम्पिक आणि ऑलिम्पिकमधील. ओके. भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर ते आहे देवेंद्र झाझरिया. तर भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहे PT उषा. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ई स्पोर्ट. ओके. तर पहिल्या ई स्पोर्ट ऑलिम्पिकचे उद्घाटन सौदी अरेबिया या देशामध्ये करण्यात आलेले आहे. पहिल्या ई स्पोर्ट ऑलिम्पिकचे उद्घाटन कुठं करण्यात आले आहे? सौदी अरेबिया. पहिली जागतिक महिला कबड्डी लीग हरियाणा या ठिकाणी होणार आहे. DRDOने तयार केलेल्या पहिल्या ग्लाइड बॉम्बचे नाव गौरव असे आहे. तर ॲसॉल्ट रायफलचे नाव आपण काय बघितले होते? उग्रम. DRDOची स्थापना 1 जानेवारी 1958 आहे. अध्यक्ष समीर V कामत आणि मुख्यालय आहे दिल्लीला. तर DRDOवर प्रश्न येणार आहे, त्यामुळे हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. अग्नी क्षेपणास्त्राचे जनक डॉक्टर अनिल अग्रवाल यांचे अलीकडेच निधन झालेले आहे, त्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो. अग्नि-1चा पल्ला 700 ते 800 किलोमीटर, 2चा 2000, 3चा 3000, 4चा 4000 आणि अग्नि-5चा पल्ला 5000 आहे. अग्नि-1 व 2 मिळून अग्नि प्राईम तयार करण्यात आलेले आहे. P म्हणजे प्राईम. डिसेंबर 2023मध्ये मिचॉंग चक्रीवादळ आलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये. नाव दिलं होतं म्यानमारने. तर 2024मध्ये मे 2024मध्ये रेमल चक्रीवादळ आलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये. नाव दिलं होतं ओमाननं आणि अर्थ होतो वाळू. आणि शेवटचा प्रश्न आहे, संरक्षणावर खर्च करणारा भारत कितवा देश आहे? तर 4था देश. पहिला अमेरिका, दुसरा चीन, तिसरा रशिया आणि 4था आहे भारत. तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. थँक्यू सो मच.